ब्रेकनंतर बघूया. एनसीपी शरदचंद्र पवार पक्षातील एक मोठा गट काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलाय. माध्यम प्रतिनिधींसोबत केलेल्या अनौपचारिक गप्पांदरम्यान त्यांनी हा दावा केला. पक्षांतर्गत नाराजीमुळे काही आमदार पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत आहेत. त्याच सोबत काही जण सोनिया गांधींची भेट घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही तटकरे यांनी केला. आपण जर पाहिलं तर यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकलं झाली आणि या सगळ्याच्यामध्ये पुन्हा एकदा आत्ता जे अपडेट आपल्याला मिळतंय की शरदचंद्र म्हणजे एनसीपी शरदचंद्र पक्षातील शरदचंद्र पवार पक्षातील गट मोठा गट फुटणार आहे. एक गट काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय. सुनील तटकरे यांनी तसा दावा केला. अनौपचारिक गप्पांदरम्यान तटकरेंनी हा दावा केलेला आहे आणि काहींनी सोनियाजींना संपर्क करण्याचा प्रयत्न केल्याचं देखील कळतंय. अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याबरोबर आहेत. प्रणाली, आधीच राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकलं झाल्याचं आपण बघितलं. त्यात पुन्हा एकदा एनसीपी शरदचंद्र पवार गटातील एक मोठा गट हा काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय. यात नेमकं किती तथ्य आहे? सुनील तटकरे जे राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी पत्रकारांशी बोलताना चर्चांमध्ये या पद्धतीचं वक्तव्य केलं असा दावा केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की काही दिवसांपूर्वी स्वतः शरद पवार यांचं एक वक्तव्य जे आहे त्या वक्तव्यामुळे खळबळ माजलेली होती. शरदचंद्र पवार असं म्हणाले होते त्यांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये की येत्या काळामध्ये अनेक छोटे पक्ष असे आहेत जे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील. त्यांचा इशारा नेमका कोणाकडे आहे हे त्यावेळेला कळू शकलेलं नव्हतं. परंतु सुनील तटकरे यांच्या म्हणण्याप्रमाणे किंवा यांचा जो दावा आहे त्यानुसार जर आपण बघितलं तर कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष जो आहे पवार पक्ष जो आहे याच पक्षातली बरेच आमदार जे आहेत ते काँग्रेस मध्ये विलीन होऊ शकतात अशी शक्यता वाटते. कारण सुनील तटकरे यांनी असाही दावा केला आहे की बरेच आमदार जे आहेत ते सोनिया गांधी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या संपर्कात सुद्धा आहे. आणि त्यामुळे सुनील तटकरे यांच्या या दाव्याने आणखीनच एक नवीन खळबळ माजवून दिलेली आहे. धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल.